समाज बांधवांना जय जिजाऊ जय शिवराय. मी सचिन हवळे पाटील. आज मराठा आरक्षणासाठी विशेष अधिवेशन हे मंत्रालयात घेण्यात आलं आणि आज मुख्यमंत्री महोदयांनी मराठा समाजाला 10% आरक्षण देऊ असं जाहीर केलं. पण मागे असंच झालं होतं, 16% मराठा समाजाला आरक्षण दिलं होतं आणि त्यामध्येही ते कोर्टात टिकलं नाही आणि तिथं आपली फसवणूक झाली होती. तसाच काहीसा प्रकार आज झालेला आहे. आज आपण बघू शकतोय संपूर्ण ठिकाणी हे सत्ताधारी लोक गुलाल उधळत आहे, फटाके फोडत आहे. मी सर्व समाज बांधवांना एक आवाहन करतो की असा कुठलाही आनंद व्यक्त करायचं कारण नाही. हे जुनच आज आपल्याला दिलेलं आहे. अगोदर तरी 16% दिलं होतं, आता फक्त 10% दिलेलं आहे. पण मनोज दादा जरांगे यांचं म्हणणं आहे की सगळे सोयरेचा प्रश्न मार्गी लागल्याशिवाय मी आमरण उपोषण मागे घेत नाही आणि आज त्यांनी उपचार घेण्यास बंद केलेले आहे आणि त्यांनी पुन्हा आमरण उपोषण चालू केलेलं आहे. मी सर्व समाज बांधवांना एक आवाहन करतो, उद्या दुपारी 12 वाजेला मनोज दादा जरांगे यांनी आंतरवाली सराटी येथे व्यापक बैठक लावलेली आहे आणि इथून पुढची मराठा आरक्षणाची भूमिका काय ती मनोज दादा जरांगे हे जाहीर करणार आहे. मी मराठा समाजाच्या सर्व समाज बांधवांना एक आवाहन करतो, उद्या दुपारी 12 वाजेच्या आत सर्वांनी आंतरवाली सराटी येथे जमायचं आहे आणि पुढची दिशा आपल्याला कशी ठरवायची ही मनोज दादा सांगणार आहे. सर्वांनी शांततेत यायचं आहे. कुठलाही गालबोट कुठल्याही आपल्या आंदोलनाला लागू द्यायचं नाही. मनोज दादा योग्य निर्णय आपल्याला देणार आहे. कुणीही हिंसक बनायचं नाही आणि आज आनंद करण्यासारखं काहीच नाहीये. तर त्यामुळं उद्या सर्वांनी आंतरवाली सराटी येथे यायचं आहे. एवढंच बोलतो, थांबतो. जय जिजाऊ जय शिवराय.